मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा मुंबईमध्ये सत्तेत आली तर मुंबईचा महापौर कोणी खान होईल का हे वक्तव्य महापालिका निवडणुकीत करण्यात आलं होतं. आज ते वाक्य मुंबईमध्ये नाही तर परभणीमध्ये खरं ठरलंय. कारण ज्या परभणीत खान किंवा बाण म्हणतात, विस्तार केला तर त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने महापौर एका मुस्लिम व्यक्तीची निवड केली आहे. त्यामुळे महायुतीत त्यातही भाजप आक्रमक झाली असून ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान मुंबई महापालिकेत तब्बल 25 वर्षांनी सत्ता गेल्यानंतर परभणीत मात्र सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे गटाला यश आलंय. राज्यात शिवसेनेत अस्तित्व कायम राखण्यात ठाकरे गटांना यश आलंय. पण मुस्लिम महापौर यावर टीकेची झोडू उडल्याने नेमके परभणीत काय राजकारण घडलंय, महापौर कोणाचा यापुढे काय समीकरण होणार यावर आज आपण बोलणार आहोत. 3 महिन्यापूर्वी राज्यात तब्बल 29 महापालिका निवडणुकीचा धुराडा उडला होता. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे होते. पण मुंबईत ठाकरेंची तब्बल 25 वर्षाची सत्ता खल्लास करण्यात भाजपला यश आलं होतं. त्याचबरोबर मुंबईत वडघटता ठाकरे गटाची कामगिरी अतिशय सुमासपाही आहे. जवळपास अनेक ठिकाणी ठाकरे गट 2 अंकी नगरसेवक निवडून आणू शकत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये, सोलापूरमध्ये तर ठाकरे गटाने 0 नगरसेवक आले. तर असे असताना परभणीत मात्र ठाकरे गटाने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यात काँग्रेसच्या मदतीने सत्तेचा सोपासर केला. पण महापौर म्हणून सय्यद इक्बाल सय्यद खाजा ही निवडून होताच महायुतीकडून ठाकरे गटावर टीका करण्यात आली. ती का ते पाहण्यासाठी आधी सत्ता समीकरण काय आहे ते बघू. परभणी महापालिकेत 65 नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 33 नगरसेवक गरजेचे आहेत. त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक विजयी झालेत. त्यामुळे महापौर ठाकरे गटाचा होणार हे मात्र नक्की. त्यात महापौर पक्षाचे आरक्षण सर्वाधारण गटाला होते, त्यामुळे इच्छुक जास्त होते. त्यात परभणीचा महापौर यावेळी अल्पसंख्य समाजाचा असेल अशी जोरदार चर्चा सध्या शहरामध्ये सुरू होती. पक्षाच्या यशात महत्त्वाची भूमिका वाढवणारे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी वरिष्ठ नेते ज्यांच्या नावावर समिती दर्शवती तोच महापौर असेल असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला. दुसरीकडे चंद्रपुरात ठाकरे गटाने वेगळी भूमिका घेतली तर परभणीत आम्ही वेगळी भूमिका घेऊ असे म्हणत वडतवार यांनी ठाकरे गटाची कोंडी केली होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गटाकडे संख्याबळ, पाठिंबा आणि सत्ता स्थापनेची सुवर्ण संधी असतानाही महापौर पदाचा निर्णय मात्र अजूनही लवकरच या शब्दात अडकून पडलाय. त्यात शिवसेनेकडून दिलीप ठाकूर यांनी घटनेपदी निवड करण्यात आली होती. पण आज अचानक ठाकरे गटाने महापौर म्हणून सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांची निवड केली. महापौर निवडीवेळी ठाकरे गटाच्या सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांनी 39 तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांनी 26 मते मिळाली. महापौर पदाच्या निवडणुकीत एकूण 65 सदस्यांनी मतदान केले. पण त्याआधी इक्बाल सय्यद कोण आहे ते बघू. ठाण हवा की बाण हवा असा प्रचार करत शिवसेनेने परभणीत आपली पाळीमुळे घट्ट केली होती. या परभणी शहराने शिवसेनेने धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिलं होतं. आज ते चिन्ह निवडणूक आयोगाने पक्षफुटी शिंदे गटाला दिलंय. पण हिंदुत्ववादी शिवसेनेला ओळख मिळवून देणाऱ्या शिवसेनेने परभणीत मुस्लिम महापौर बसवण्याची धाडशी निर्णय घेतला. कोणताही अनुभव पाठीशी नसताना राजकारणात नक्की असलेल्या सय्यद इक्बाल यांना थेट महापौरपदी बसवून सर्वसामान्यांना नेता करण्याची परंपरा ठाकरे सेनेने अबाधित ठेवली. पण त्यामुळे उठलेले टिचके मोहळ थांबवता कसं लागणार. त्या परभणीत ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या 25 नगरसेवकांपैकी तब्बल 13 मुस्लिम आमदार निवडून आले होते. त्यामुळे मुस्लिम महापौर होणार अशी चर्चा सध्या सुरू होती. पण सय्यद इक्बाल यांना कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांच्या घरातून आत्तापर्यंत कोणी राजकारणात सक्रिय नाही. 2 महिन्यापूर्वीच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता. सय्यद इक्बाल यांचे मोठे भाऊ कंत्राटदार आहेत. व्यवसायात त्यांनी उत्तम जम बसवलाय. शिवसेनेचे तिकीट देण्याची तयारी दर्शवल्यानंतर सय्यद इक्बाल यांनी राजकारणामध्ये एंट्री झाली. इक्बाल हे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आहेत. त्यांनी प्रचार काळातही हिंदू मुस्लिम अशा वादाला बगल देत प्रचार केला होता. यंदा परभणीत खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आमदार राहुल पाटील यांनी सर्व मतभेद विसरून महापालिका पूर्ण ताकद लावली. मुंबई भाजप अध्यक्ष उमेद साठम यांच्या आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर टीका केली. मुंबईत खानाला महापौर बसवण्याचे स्वप्न भंग झाले म्हणून परभणीला हिरवा रंग दिला असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. तर एकनाथ शिंदेंनीही बाळासाहेबांचे विचार सोडल्याचे सांगत टोला त्यांना लावलेला. ठाकरेच्या शिवसेनेने परभणीत मुस्लिम नगरसेवकाला महापौर पदाची संधी दिल्यावर एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर जोरदार टीका केली. 2019 मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला वेगळं जावं लागलंय. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. मात्र परभणीमध्ये यांचा खरा चेहरा समोर आलाय अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपण यांनी उद्धव ठाकरेंवर मुस्लिम महापौर निवडणुकीवर शिवसेनेचे नेते
संजय निरुपण यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हटलं की परभणी महापालिकेत उभाट्याने सय्यद इक्बाल यांना महापौर बनवलं. खूपच चांगलं केलंय, कारण की उभाट्याजवळ जर कुठली मजबूत वोट बँक असेल तर ती मुस्लिम वोट बँक आहे. तर मुस्लिम समाजाच्या उभाटांच्या उमेदवारांना भरपूर मतदान केले, तर मुंबईमध्ये त्यांना दुहेरी आकडा गाठणे अवघड होतं. जर मुंबईमध्ये महापालिकेचे झेंडे फडकताना नसतात तर मुंबईचा महापौरही कोणी खान किंवा पठाण झाला नसता, अशी टीका निरुपण यांनी ठाकरेंवर केली. परभणीत भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेची टीका जोडून उडवली. अकोट आणि याचमपूरमध्ये भाजपने एमआय सोबत युती केली, तसे धंदे तर आम्ही केले नाहीत ना. त्यामुळे भाजप हिंदुत्वाच्या गप्पा आणू नयेत. जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ते जर आम्हाला औरंगजेबाच्या औलादी म्हणत असतील तर त्या काय अफजल खानाच्या औलादी आहेत का? एमआय तुमची बी टीम आहे, तुम्ही त्या सोयीसोयीने वापरून घेता. हिंदुत्वाच्या नावाखाली एखादा प्रसंग आल्यावरती त्यांना कळेल की कोण किती हिंदुत्ववादी आहे. परभणीचे एकमेव महानगरपालिका शिवसेनेने जिंकली आहे, त्यामुळे महापालिकेच्या पोटामध्ये पोट सून उठत आहे. 1989 पासून परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या एमआय सोबत युती करायला जमते, पण आम्ही मुस्लिम महापौर केलेला यांना बघवत नाहीत, असे म्हणत परटवार केलेला महत्वाचे. परभणी नगरपरिषदेचे 2011 परभणी महापालिकेत रूपांतर झाले. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यानंतर काँग्रेसची सत्ता आली. अगोदर नगरपरिषद असतानाही केवळ 2007ला झालेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गजानन डोहळ हे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर आता 19 वर्षांनंतर परभणी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. ज्या मुस्लिम मतांनी भीती दाखवत शिवसेनेने परभणीवर खान हवा की बाण हवा असा प्रचार केला, त्यात शिवसेनेने आता महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन आपल्या राजकीय पवित्रा पूर्णपणे बदलला आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.